नवी मुंबईतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या भवानी फाउंडेशनच्या दशकपूर्ती वर्धापन दिनाचा सोहळा जुईनगर येथील बंटस सेंटर इथे अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला। भवानी शिपिंग कंपनीचे प्रमुख के.डी. शेट्टी यांनी कंपनीचे कर्मचारी संदीप उधाणे यांच्या अपघातानंतर उद्भवलेल्या स्थितीत गरीब आणि गरजू व्यक्तींना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने त्यांनी आपल्या मातोश्रींच्या नावाने भवानी फाउंडेशनची स्थापना केली। अल्पावधीतच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के.डी. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीचं मोठं कार्य उभं केलं होतं। अशातच संपन्न झालेला भवानी फाउंडेशन दशकपूर्ती वर्धापन दिन सोहळा 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा, नृत्य सादरीकरण स्पर्धा आणि स्नेह मेळावा अशा 3 सत्रांमध्ये संपन्न झाला। या दिमागदार सोहळ्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी खासदार संजीव नाईक, अल्वाज एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मोहन अल्वा, हेलिक्स ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक महाबळेश्वर भट्ट, पीपी खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा पीपी खारपाटील, शबरी ग्रुप ऑफ हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक के शेट्टी, युवा नेते निलेश म्हात्रे, सुनील सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी के.डी. शेट्टी यांनी भवानी फाउंडेशनच्या स्थापनेचा आणि अभिमानास्पद 10 वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर केला। त्यांनी सांगितले की भवानी फाउंडेशनने गेल्या दशकभरात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत दुर्बळ आणि गरजूंना मदतीचा हात दिलाय, ज्यामध्ये दुर्गम पिरकटवाडीत समाज मंदिर उभारून आदिवासी बांधवांना आधार दिलाय, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा वाढवण्यावर आणि स्वच्छतागृह बांधण्यावर लक्ष केंद्रित केले। गरीब वयस्कर विधवांना दरमहा आर्थिक सहाय्यता देऊन संस्थेने त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य आणले। तसंच रक्तदान आणि वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून तसंच कोरोना काळामध्ये अन्नधान्य वाटप करून फाउंडेशनने समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत मदतीचा प्रवाह हा यशस्वीरित्या पोहोचवलेला आहे। भवानी फाउंडेशनच्या दशकपूर्ती वर्धापन दिनाचा औचित्य साधून या प्रसंगी कर्नाटक राज्योत्सव 2025 पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर पी.व्ही. शेट्टी यांचा भवानी फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आलाय। स्नेह मेळाव्या प्रसंगी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यामध्ये जलतरणपटू प्रियल पांडा, बॅडमिंटनपटू दिया शेट्टी, कर्तृत्ववान माता सविता घरत यांचा समावेश होता। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष के.डी. शेट्टी यांनी सांगितले, भवानी फाउंडेशनचा पाया दुर्बल घटक आणि गरीब गरजूंना मदतीचा हात देणं हाच आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये संस्थेने याच दिशेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपलं योगदान दिलं असून यापुढेही हे कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। जो हमारे 10 साल के ये सालगिरह हमने मनाया, जब भी मैं इनका स्थापन किया था तभी मैं सोचा भी नहीं था ये लेवल में चला जाएगा। आज मुझे इतनी खुशी है, खुशी इसलिए कि ये प्रोग्राम सक्सेस हुआ करके नहीं है, आज कई लोगों को माता भवानी का प्रसाद के रूप में मदद पहुंच चुका है। और मुझे ये अच्छा लग रहा है इस महाराष्ट्र के इस धरती हमें बहुत कुछ दी है, आम्हाला भरपूर दिलेलं आहे। तर आपलं काहीतरी योगदान असो, ते पण कसे माझ्यातर्फे नाही, माझ्या आईच्या तर्फे। तर आज मला एवढा आनंद वाटतो। आता तुम्ही ऐकले असेल पिरकटवाडीवरनं ते वाडीवरनं जायला तिथे रस्ता नाही, लाईट नाही, लोक इथे आलेले आहेत। म्हणजे तुम्ही समजू शकतो किती प्रेम आहे आणि आम्ही कुठे पोहोचलो 10 वर्षात। एवढंच मला आणि विद्याभ्यासासाठी केव्हा पण आम्ही नाही म्हणणार नाही। आणि शेवटी मी एवढंच परमात्म्याला प्रार्थना करतो, सर्व आपल्या जनते, आपल्या पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्राच्या जनते त्यांना चांगलं करू। आई मुंबादेवी, आई महालक्ष्मी आणि इकडल्या आपल्या आई गावदेवी सगळ्यांचं चांगलं करू। आणि हे 10 वर्ष नाही, जे आता भरत लोकांनी म्हणाले सूर्यचंद्र असोपर्यंत असंच चालू दे, असं नाही, ह्याच्यापेक्षा जास्त चालू दे। आणि ह्या संस्थेला बघून आणि 10 लोक आणखीन पुढे येऊ दे, आणखीन 10 असं संस्था होऊ दे आणि आपल्या महाराष्ट्र राज्य नाही, आपल्या देशचा काहीतरी उद्धार होऊ दे, हे माझं
विचार आहे. या दशकपूर्ती वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष के.डी. शेट्टी यांच्या सामाजिक कार्याचं भरभरून कौतुक केले. निश्चित भवानी फाउंडेशनचे संस्थापक के.डी. शेट्टी यांनी एक पराक्रम केला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण कर्नाटकातून येऊन मुंबई शहरात कामाला त्यांनी सुरुवात केली. लहानपणी नाईट शाळेमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण त्यांनी केलं आणि मुंबई शहरामध्ये एवढा मोठा एम्पायर करून जवळजवळ 1200-1500 लोकांना आज ते रोजगार उपलब्ध करून देतात. आणि त्यानंतर त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीनी आपल्याला इतकं मोठं केलं. म्हणून आईच्या नावाने भवानी फाउंडेशनचा स्थापना त्यांनी केली आणि भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इंटिरियरमध्ये जाऊन शिक्षणाची व्यवस्था करणं, ब्लड डोनेशनसारखे कॅम्प करून अनेक लोकांना मदत करणं आणि शालेय शिक्षण असो किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीत जर एखादा माणूस सापडलं तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हा त्यांचा एक स्वभाव झालेला आहे. आजच्या कार्यक्रमात ज्यावेळी 10 वर्ष त्यांचं पूर्ण होत आहेत तर भिन्न भिन्न वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना इथे बोलून त्यांनी सन्मान केला, सत्कार केलं आणि आपण लोकांनी पाहिलं हा ऑडिटोरियम पूर्ण भरून लोक आली. मला वाटतं की खूप मोठी उपलब्धी आहे. मी नगरसेवकपासून तर खासदारपर्यंत माझा प्रवास झाला, अनेक कार्यक्रम मी पाहिले, परंतु फाउंडेशनच्या माध्यमातून डोनेशन देताना लोकांना पाहिलं, काम करताना पाहिलं, परंतु स्वतःला झोकून देणं, स्वतःच्या परिवाराला झोकून दिलं आणि मुलगा इतका दीक्षित, त्याचा लँग्वेजवरचा कमांड म्हणूया किंवा लोकांच्याबद्दलची जी एक आत्मीयता आहे हे पाहून मी भारावून गेलो आहे. मी के.डी. शेट्टींना मनापासून शुभेच्छा देतो. यानंतर ते महाराष्ट्रामध्ये ह्यापेक्षाही चांगलं काम करतील अपेक्षाही व्यक्त करतो आणि निश्चितच ते परिपूर्ण करतील. भवानी फाउंडेशन गए 10 बरस में बहुत अच्छा काम कर रहे हैं और मुझे जो मेन पसंद आया उनका स्कूल्स का, जो उन्होंने आदिवासियों के लिए स्कूल बांधा है, उधर अच्छा शिक्षण मिलती है. और मैं हमेशा जानता हूँ कि अगर आपको डोनेट करना है तो शिक्षण डोनेट करिए, क्योंकि उनका लाइफ, बच्चे लोग का लाइफ सुधर जाएगा. और वो मेडिकल फील्ड में भी अच्छे काम करते हैं और हमारे समाज में भी, वन समाज में भी वो जब मैं अध्यक्ष था मेरे साथ सेक्रेटरी थे और अच्छे काम तो करते रहते हो. आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी 10वा वर्धापन दिन आहे भवानी फाउंडेशनचा. त्याचे सर्वा कुसुमोदर शेट्टी, के.डी. शेट्टी साहेब हे खरोखर म्हणजे व्यापार करत असताना आपण समाजाला किती उपयोगी पडू शकतो त्याचं एक उदाहरण आहे. बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, परदेशातून मान्यवर येऊन गेले. के.डी. शेट्टी साहेब त्यांचे पूर्ण परिवार, मग दीक्षित शेट्टी असो, त्यांची पत्नी सौभाग्यवती सरिता शेट्टी असो, त्यांची मुलगी असो शिखा शेट्टी, त्यांची म्हणजे सून असो, ते सर्वांनी या ठिकाणी बघा ना की सर्व पूर्ण परिवार हा समाजसेवेसाठी वाहून गेलेला आहे. आणि यात पिरकटवाडी म्हणजे जिथं सरकार पोचू शकतं त्या ठिकाणी भवानी फाउंडेशन पोचते, हे मला फार अभिमान आणि गर्व आहे. आणि मला हे पण गर्व आहे की शेट्टी साहेब सारखा माझा मित्र आणि सहकारी आहेत, जेणेकरून यांच्या जे कार्याला आम्ही पाहून आम्ही पण म्हणजे पुढे असं वाटतं की आपण पण या ठिकाणी यांना योगदान करावं आणि पुढे ही संघटना पुढे घेऊन जावं, हे मनापासून अशी इच्छा होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे विश्वस्त दीक्षित शेट्टी यांनी केले, तर सचिव शिखा शेट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.